ज्या गड्ड्यावर उभा आहे हाच गड्डा आहे रात्री ज्याचा ॲक्सिडेंट झाला आणि या गड्ड्यात पडून तो उचलून तिकडे पडला होता आणि त्याच्यानंतर 20 मिनिटांनी एखादी जनसामान्यातून जाताना त्यांना पाहिलं आणि त्यांनी उचललं. म्हणजे हे माझं कुठलं तरी चांगलं फळ कर्माचं कुठं ना कुठं येत असतं. म्हणजे फोन आल्यावर मी आलो आणि आता सकाळी आपण आलो इथे या गड्ड्यात, तर हा गड्डा बुजवून आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजे एवढं तर बरं झालं का कोणाचा जीव आता जाणार नाही, पण फक्त माती टाकल्याने छोटे दगड टाकल्याने काही साध्य होणार नाही. तर याच्यात कॉन्क्रीट किंवा आपला डांबर टाकून हा प्लेन झाला पाहिजे आणि समोरचे पण गड्डे झाले पाहिजे. म्हणजे ज्याही लक्षात आलं की जनसामान्य आहे की शासकीयांनी हे गड्डे बुजवले हे मला अजून माहीत नाही, पण ज्याने पण बुजवले त्याचे मी आभार मानतो. प्लीज असे करू नका, गड्डे बुजवा हो, जनसामान्याचे जीव जात आहे. तो काल त्याचा अपघात झाला, त्याचे घरचे सगळे रडत होते कारण की घरचा एकटाच तो कमवणारा होता. त्याच्या भरोश्यावर घर चालतं आणि त्या गड्ड्यामुळे जीव जात आहे. ते जीव वाचले पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने स्वच्छता मित्र टीम सातत्याने काम करतो, त्या गड्ड्यात जातो. म्हणजे आमच्यावर गुन्हे दाखल झाले काही फरक पडणार नाही, पण जनसामान्याचा जीव वाचेल हे आमच्यासाठी माहिती आहे. तर सोडून आपण गड्डे शासनाला पण सोडू नका, आपण पण बोला कारण की जीव आपला महत्त्वाचा आहे. गौरव गोपीचंद शामकुले. आपण 5-6 दिवस आधी एक व्हिडिओ टाकला होता याच गड्ड्याचा. शासनाला काही जाग आली नाही, झोपेचं सोंग घेऊन आहे आपलं राष्ट्रीय महामार्गवाले. आता एवढा बेशरमपणा खूप जास्त बेशरमपणा झाला आहे. काल माझा JCB ऑपरेटरचा याच गड्ड्याचा समोरचा ॲक्सिडेंट झाला, तो मरता वाचला. इथली हड्डी क्रॅक झाली आणि मी दवाखान्यात गेलो. तसंच 5-6 जणांचा मला कॉल आल्यानंतर की मी व्हिडिओ टाकल्यानंतर की इथे पण असे 5-6 जणांचे ॲक्सिडेंट झाले, कोणाची फॅमिली पडली आहे, मुलं पडली आहे. म्हणजे एवढा ना हरकतपणा. आपल्याकडं रस्ते बांधकामासाठी लाख रुपयाचा टेंडर काढतो आपण, पण ह्या रस्त्याचे आपण गड्डे बुजवू शकत नाही. अहो जीव जाईल तर त्यांचं घरचं चालणार कसा? कोणाचा जीव जाते, आई जाते, बाप जाते, माय जाते. असे हे गड्डे पडले, पाणी भरून राहिलं ते दिसत नाही. एवढी बेशरम सगळे आपले हे कर्मचारी आहे आणि तिथे पण तो पडून होता अर्धा घंटा. आता तरी हे गड्डे बुजवा, नाही तर आम्ही बुजवणारच ना, त्या गड्ड्यात मी येऊन तो बसणारच आहो. उद्या परमिशन काढतो मी. आपण हे जनसामान्य हे गड्डे बुजवण्यासाठी मदत करा जेणेकरून कोणाचा जीव जाणार नाही. आता इथून गाडी जाते, कोणाला माहीत पण पडत नाही नवीन गाडीवाला आला तर. म्हणजे शेवटी तुम्हाला निवेदन द्या, व्हिडिओ काढा, टाका. तुम्ही या रस्त्याने जात नाही का? तुमच्या डोळ्याला दिसत नाही का? म्हणजे जीव गेला तेव्हाच तुम्हाला हे गड्डे बुजवताल. कारण ज्यानं हा रस्ता आता या किती 1 वर्ष झाला नाही हे बुजवले गड्डे. अजून ते तसेच भोकं पडल्या मोठे एवढे मोठे गड्डे तिथं, आणि जीव गेल्यावर ते गड्डे तुम्ही बुजवणार आहे. ज्यानं हा कॉन्ट्रॅक्ट घेतला त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे. जीव गेला तर फक्त रस्ता चोपडावून टाकायचा ना, मग तो पाहायचा नाही वर्षभर. कॉन्ट्रॅक्ट भेटत मग गड्डे बुजवू आम्ही, असा सध्या चालू आहे. माननीय नितीन गडकरीजी आपलं रस्त्याचं काम चांगलं आहे, पण आमच्याकडचे रस्ते अरुंद आहे. चंद्रपूर ते मूळ रस्ता हा मोठा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे, पण हा 2 पदरीच आहे. हा 4 पदरी झाला पाहिजे. आणि मोठ्या संख्येने इकडे अपघात होतात, मोठी ट्रॅफिक वाढलेली आहे. मोठा रस्ता झाला पाहिजे अशी आपणास मी विनंती करतो. आणि राष्ट्रीय महामार्ग जबाबदारपणा कधी घेतील, लोकांचे जीव वाचले पाहिजे याचा आपण विचार करा आणि हे गड्डे बुजवा. नाहीतर उद्या सोमवार आहे, उद्या परमिशन टाकू आणि परवा मंगळवारी या गड्ड्यात आपण बसू. आपण निवेदन देणार नाही, सरळ या गड्ड्यात आपण बसणार आहोत. नाही बसू देतील त्या रस्त्याच्या साईडला आपण बसू. ते येतील ना, गड्डे बुजवतील तेव्हाच आपण उठू, असा मी आता उद्या करणार आहे निवेदनात. आणि यांना निवेदन द्या तेव्हा ते गड्डे बुजवतील.
न मग ते हो म्हणतील नाही म्हणतील तसं काही करायचं नाही. आता तडकीफडी करायचा, गुन्हे दाखल झाले तरी आपल्याला काही हरकत नाही. म्हणजे जनसान्यासाठी हे नेते लोक एक शब्द बोलत नाही. आता या गड्ड्यावर आता इलेक्शनची वारी चालू आहे, ते आपल्या आपल्या याच्यात बॅनरबाजी हे ते सगळं चालू आहे, पण हे गड्डे दिसत नाही. एकही नेता आमचा बोलत नाही. नेतेगिरी फक्त इलेक्शन पुरती आहे का? म्हणजे लोकांच्या जीवाचा काही त्यांना विचार नाही. फक्त निवेदन देणे आणि फोटो काढणे याच्यामध्ये कोणीही काही करताना आपल्याला लोक दिसत नाही. तर मी मुलांना विनंती करतो की आपणही ज्या होणाऱ्या आंदोलनात आपण सहभागी व्हावं अशी आपणास